नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आजच्या या चौथ्या लाईव्ह मध्ये. आपला फ्री लाईव्ह बॅच चालू आहे. त्या फ्री लाईव्हचा आज चौथा पार्ट आहे. याच्या आधी आपण काय काय शिकलो ते पण सांगतो. सुरुवातीला आज खूप काही नवीन गोष्टी शिकणार आहे आपण. नवीन गोष्टी म्हणजे काय, स्ट्रॅटेजी मेन आहे ना, त्याच्या बेसिक गोष्टी शिकणार आहे. मेन स्ट्रॅटेजी तुम्हाला उद्या लाईव्ह मार्केटमध्ये टेस्ट करून दाखवतो मी. असं नाही की वरच्यावर सांगणार, लाईव्ह मार्केटमध्ये टेस्ट करून दाखवतो तुम्हाला उद्या. कधी आज चालू नसते मार्केट, उद्या दाखवतो. ठीक आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. पण पण कसं आहे, तुम्ही बेसिक गोष्टी ज्या शिकल्या मी काल सांगितलेलं, डेमो अकाउंट बनवा, त्याच्यावर ट्राय करा. जे तुम्हाला मी सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन शिकवली, लिक्विडिटी शिकवली, त्यानंतर जे स्विंग शिकवले, ह्या गोष्टी मी तुम्हाला डेमो मध्ये ट्राय करा म्हणलेलं. कुणी कुणी ट्राय केलं का सांगा मला. ठीक आहे, गोल्ड बंद होतं, बीटीसी मध्ये ट्राय करायचं होतं. ठीक आहे, बीटीसी मध्ये कोणी जॉईन ट्राय केलं का? वर्क करतात का त्या गोष्टी? सांगा लवकर चॅटमध्ये. हो हो हो, खूप लोकांनी ट्राय केलं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एसएल गेले माझे, तेच होणार होतं, पण मी आपलं ट्राय करा म्हणलं. ठीक आहे, स्ट्रॅटेजीवर आपण कुठं आलोय. ठीक आहे, डब्ल्यू पॅटर्न सीपीआय न्यूज मध्ये प्रॉपर एसएल लावतो, तिथे ट्रेड एक्झिट होतो का त्या आधी त्याच्या खाली. न्यूज मध्ये ट्रेड नाही करायचं, तसंच होणार. न्यूज मध्ये ट्रेड केलं खालीवर क्लोजिंग होणारच. ठीक आहे, मग बऱ्याच जणांनी कालच्या गोष्टी ट्राय केलेल्या आहेत. पण आज आपण काय शिकायचं आहे, आज आपल्याला मेन स्ट्रॅटेजीवर शिकायचं आहे. पहिल्या क्लासमध्ये आपण काय शिकलो, ऑपरेटर इन्स्टिट्यूशन्स काय असते, त्यांनी तुम्हाला कशी ट्रॅपिंग करते ते. दुसऱ्या क्लासमध्ये आपण काय शिकलो, दुसऱ्या क्लासमध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकलो. त्याच्यामध्ये कोणकोणते कॅन्डलस्टिक पॅटर्न होते, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते कॅन्डलस्टिक पॅटर्न होते. त्याच्यामध्ये होतं डोजी, त्याच्यामध्ये होता हॅमर, त्याच्यामध्ये होता अँगल फिंग, त्याच्यामध्ये होता मॉर्निंग स्टार, त्याच्यामध्ये होता इव्हिनिंग स्टार. हे 4 बेसिक कॅन्डलस्टिक पॅटर्न मी तुम्हाला शिकवले दुसऱ्या दिवशी. ठीक आहे, त्याच्यावर खूप लोकांनी अनालिसिस केले, काय लोकांचे टार्गेट पण गेले, काय लोकांचे एसएल पण गेले. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. टार्गेट एसएल पार्ट ऑफ द मार्केट आहे. ठीक आहे, बिझनेस करताय, प्रॉफिट होणार, लॉस होणार, दोन्ही गोष्टी होत असतात बिझनेसमध्ये. ट्रेडिंग हा बिझनेसच आहे. ठीक आहे, मग तुम्हाला सांगतोय काय मी, त्याच्यानंतर आपण थर्ड क्लासमध्ये म्हणजे काल झालेल्या क्लासमध्ये काय शिकलो, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, त्याच्यानंतर चार्ट पॅटर्न्स. चार्ट पॅटर्न्स कोणकोणते शिकलो आपण, डब्ल्यू शिकलो, एम शिकलो, त्याच्यानंतर सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन मध्ये काय शिकलो आपण, सपोर्ट कसा एक लाईन मध्ये असतो, त्याच्यानंतर एक लाईन मध्ये नसतो, तर एका झोन मध्ये असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जी रेजिस्टन्स असतो ती पण एका झोन मध्ये असतो. सोबतच जे आपले ट्रेंड लाईन असते, ट्रेंड लाईन म्हणजे काय, तिरका सपोर्ट आणि वर्ण असलं तर तिरका रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन म्हणजे. ठीक आहे, ह्या सिंपल सिंपल गोष्टी आहेत. यात काय सुद्धा डोकं चालवण्यासारखं गोष्ट नाही. एकदम म्हणजे याच्यासारखी सोपी गोष्ट काय सुद्धा नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी अप्लाय करून जरी ट्रेड केलं तुम्ही, आणि सोबतच मी काय शिकवलं, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मी शिकवलेली ती कोणती आहे माहित आहे का तुम्हाला? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मार्केटमधली, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला शिकवलेली, त्याला काय म्हणायचं माहित आहे का, लिक्विडिटी. लिक्विडिटी ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मार्केटमध्ये. त्याच्याशिवाय पूर्ण मार्केट चालत नाही. रिटेलर जे असतात त्यांनाच लिक्विडिटी म्हणायचं, आणि त्यांची स्टॉप लॉस ज्या ठिकाणी असते ते त्या ठिकाणी मार्केट गेलं त्याला लिक्विडिटी स्वीप केलं म्हणायचं. ठीक आहे, ह्या सिंपल गोष्टी मी तुम्हाला कालच्या लाईव्ह मध्ये शिकवल्या होत्या. आता आजच्या लाईव्ह मध्ये काय शिकवणार आहे मी तुम्हाला, आजच्या लाईव्ह मध्ये स्विंग मधली लिक्विडिटी शिकवणार आहे. ठीक आहे, स्विंग मधली लिक्विडिटी काय असते, एक हायर हाय असतो, हायर हाय मी शिकवलंय तुम्हाला, त्याच्यामधली लिक्विडिटी प्लस फिबोनाची शिकवणार आहे. ठीक आहे, फिबोनाची काय आहे, एक 50%चा गोल्डन झोन असतो, त्याच्यावरनं मार्केट रिव्हर्स करत असते. ठीक आहे, ट्रेंड कंटिन्यू करत असते. फिबोनाची शिकवणार आहे आजच्या क्लासमध्ये, प्लस आपली स्ट्रॅटेजी पण शिकवणार आहे. जेवढी जमेल तेवढी आज शिकवू, राहिलेली उद्या शिकवू. ठीक आहे, उद्या पण काय मार्केट चालूच आहे, मार्केट कुठं जात नाही, आपलं लाईव्ह क्लास पण कुठं जात नाही. ठीक आहे, जोपर्यंत कंप्लीट होत नाही सगळं शिकवणार आहे आपण. ठीक आहे, सर्वांना स्क्रीन दिसते का माझी, एकदा सांगा सर्वांनी. स्क्रीन दिसते का, चॅट मध्ये सांगा सगळ्यांनी एकदा. हो 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 हो, येस येस, हो हो, येस येस येस. ठीक आहे, दिसते, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. करू आपण चालू. ठीक आहे,
होप की सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल. आता पण आता चेंज केलं थोडं. हा, तर आपण कुठं होतो? आपण होतो गोल्डमध्ये. गोल्डमध्येच मी तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्यात. सपोर्ट रेजिस्टन्स सुरुवातीला एकदम पहिल्या क्लासमध्ये मला वाटतं US30 मध्ये पण शिकवले, US100 मध्ये पण शिकवले. ठीक आहे. आज गोल्डमध्ये सगळे शिकवणार आहे. माझा माऊस कुठे गेलाय मला सापडत नाही. मी आता हे लॅपटॉपच्याच माऊस वापरतोय, त्याच्यामुळे मला काही एवढं परफेक्ट चालवा ये नाही. पण ठीक आहे, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग आपण चालू करूया आजची लर्निंग. एक मिनिट हा. स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते का? चेक करा एकदा सगळी. स्क्रीन दिसत नाही. बरं झालं सांगितलं लवकर. मी शिकवायला चालू करायला लागलेलो. ठीक आहे. आता स्क्रीन दिसते का? चेक करा. आता दिसत असेल सर्वांना स्क्रीन. ठीक आहे. आता दिसते स्क्रीन. हो 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 हो. ठीक आहे. हा, मग आता आपल्याला काय शिकायचं? आता आपल्याला स्विंग मधली लिक्विडिटी शिकायची, फिबोनाची शिकायचं आणि मेन स्ट्रॅटेजीवर जायचं आहे आपलं. ठीक आहे. आता आपण काय करूया? सुरुवातीला स्विंग काय आहे तुम्हाला परत एकदा सांगतो. स्विंग सांगितलेलंच आहे मी तुम्हाला, तरी पण सांगतो. काय असतं? हाय राईज असतं. मार्केट कधीही एका लाईन मध्ये वर जात नसतं. एक लाईन काय असते? हो, मार्केट कधीही, हा, हे मार्केट कधी असं वर जात नाही. ते कसं जातं? असं वर गेलं खाली येतं, परत वर गेलं परत खाली येतं, परत वर परत खाली, परत वर परत खाली. ह्याला काय म्हणायचं? हायर हायज म्हणायचे. हायर हायज म्हणते त्याला मार्केट मधले. ठीक आहे. त्याच्यामुळं याच्यावरती मोस्ट ऑफ द मार्केट डिपेंड असतं, हायर हायज वरती. आणि त्याच्यामध्ये पण लिक्विडिटी असते. रिटेलर लोकांना काय शिकवलं गेलंय? रिटेलर लोकांना सिंपल गोष्ट एक शिकवली गेली की मार्केटमध्ये हायर हायज बनले का बाय करायचे. म्हणजे कसं? आता समजा इथनं वर गेलं नाही तर खाली आलं, थोडं खाली आल्यानंतर काय बनला? ह्याच्यावर निघलं तर हायर हाय बनला. कशाच्या? ह्याच्यावर निघला तर हायर हाय बनला. आणि त्याच्यावर काय झालं? मग लोक बाय करायला सुरुवात करणार. जे रिटेलर लोक असते त्यांना काय शिकवलंय? तिथनं मार्केट वर जातं, मग त्यांनी काय करणार? त्या ठिकाणावरून बाय करायचा प्रयत्न करणार. बघा, अशी बायच्या बाय साईडला एंट्री बनवणार त्यांनी. आणि ह्या ठिकाणी भलेही त्यांचा प्रॉफिट झाला असेल, पण मॅक्झिमम टाइम त्यांचा काय होतो? या ठिकाणी लॉस होतो. कसा लॉस होतो? कारण रिटेलरचा प्रॉफिट होत नाही मॅक्झिमम टाइम. हे सांगितले मी तुम्हाला. त्यांचा स्टॉप लॉस कुठं असतो? ह्या लोला असतो. कुठल्या लोला? बघा, ही लो आहे का? लय इथं कन्फ्युजन. ही लो जी दिसतोय का तुम्हाला? आता तुम्ही ड्रॉ करून दाखवतो. ही लो सगळ्यात खालची लेवल. त्यांनी काय म्हणतात? मार्केटला वर जायचं आहे तर ह्याच लेवलचा परत सपोर्ट घेणार. मार्केट सपोर्ट तर शिकलाय सगळी, ह्याच लेवलचा सपोर्ट घेणार परत आणि इथनच वर जाणार मार्केट. ह्याच्या खाली निघणार नाही. जर ह्याच्या खाली निघलं तर मार्केटला वर जायचं नाही. ह्याच्या खाली निघला बाबा आपल्याला ह्याच्या खाली लॉस घ्यायचा नाही, म्हणून इथनं एक्झिट करून टाकतात लोक. म्हणजे काय झालं? या ठिकाणी लोकांचे स्टॉप लॉसेस आहेत. म्हणजे काय झालं? या ठिकाणी लोकांची लिक्विडिटी आहे. म्हणजे काय झालं? या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप होणार जर मार्केट आलं तर. ठीक आहे. ती लिक्विडिटी इम्पॉर्टंट आहे स्विंग मधली. स्विंग मधली लिक्विडिटी समजलं तुम्ही सगळे? ठीक आहे. हीच इम्पॉर्टंट गोष्ट होती. याच्यावर पूर्ण आपली स्ट्रॅटेजी बेस्ड आहे. ठीक आहे. आज काय आपण जास्त टाइम वेस्ट करणार नाही बरं का, रोजच्या सारखं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी फास्ट फास्ट सांगतो. फक्त लास्टला डाऊट सॉल्व्हिंग घेऊया आपण. त्याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगायचं मला. ठीक आहे. हे सगळं डिलीट करून टाकतो मी सुरुवातीला. आपल्याला दुसऱ्या गोष्टी पण शिकायच्या आहेत त्या, फिबोनाची वगैरे. ठीक आहे. फिबोनाची माहित आहे का कोणाला? काय आहे असलेल्यांना फिबोनाची? इथं सगळी बिगिनरच दिसतात. ठीक आहे. बिगिनर साठीच सांगू आपण. फिबोनाची काय आहे, ट्रेड कसं करायचं, काय कसं करायचं, सगळ्या गोष्टी सांगू. काय त्याला असते. ठीक आहे. एक मिनिट, हे डिलीट होईना ड्रॉइंग सगळे. डिलीट का होईना रे? आता डिलीट का होईना ड्रॉइंग? बरं ठीक आहे, जाऊ द्या. होते होते, नाही नाही काय त्याला असते एवढं. त्याच्यावर काय नसते. एवढं लक्ष देऊ नका. लय ड्रॉइंग व्हायला लागले इथं. कुठली जाईनच. हा, ठीक आहे. तर काय आहे? हायर हायस्ट समजला तुम्हाला. त्याच्या अपोजिट असतात लोअर लोज मार्केटमध्ये. लोअर लोज म्हणजे काय? समजा इथं मार्केट आहे. ठीक आहे. खाली यायला लागले तर एका लाईन मध्ये खाली येत नसते कधी सुद्धा. इथं काय जातं? असं असं झिग झॅग झिग झॅग म्हणून खाली जात असते लोअर
लोज बनवत खाली जात असते, त्याला म्हणायचे लोअर लोज. जेव्हा मार्केट असं एकदा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जातं, गेलं ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, आणि जेव्हा ह्या लोची जी लेवल असते त्याच्या खाली निघलं का म्हणायचं काय बनला, येतं लोअर लो बनला. आणि इथं रिटेलर लोकांना काय शिकवलंय, या ठिकाणाहून खाली गेल्यानंतर मार्केटमध्ये सेल साईडची पोझिशन बनवायची आहे आपल्याला. सेल साईडची पोझिशन बनवली त्या लोकांनी, ठीक आहे. बनवली काय झाला, त्यांचा लॉस झाला या ट्रेडमध्ये, ठीक आहे. स्टॉप लॉस हिट झाला. म्हणजे काय झालं, त्यांनी स्टॉप लॉस कुठं लावलेलं, ह्या हायच्या वर लावलेलं ना, हे स्विंगच्या वर लावलेलं, ह्याला लोअर लो म्हणते, त्याला स्विंग म्हणायचा, ठीक आहे. याच्यावर एसएल लावलेलं, गेलंय का मार्केट तिथपर्यंत गेलंय, म्हणजे काय केलं, त्यांना आधी मार्केटमधनं काढून टाकलं, ठीक आहे. त्यांनी मार्केटमधनं एकदा निघली का मग मार्केट खालच्या बाजूला मग दिलं. जायचं कुठं होतं मार्केटला, खालच्या बाजूलाच जायचं होतं, पण आपल्यासारख्या नॉर्मल लोकांना काढून जायचं होतं, ही गोष्ट समजा तुम्ही. मग इथं काढलं का, त्यांना काढलं, त्यांची लिक्विडिटी स्वीप केली का, केली, ठीक आहे. तर ही गोष्ट समजा तुम्ही. आणि लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर मार्केट काय झालं, खालच्या बाजूला गेलेलं आहे, ठीक आहे. ठीक आहे, तर आपल्याला ह्याच लिक्विडिटी स्वीप मध्ये, स्विंगच्या लिक्विडिटी स्वीप मध्ये आपल्याला मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार शोधायचा आहे, त्याच्यामध्ये कन्फर्मेशन सोबत ट्रेड करायचे आहेत. मॉर्निंग स्टार बद्दल अजून एकदा सांगतो तुम्हाला मी, ठीक आहे. तोपर्यंत एकदा लक्ष द्या तुम्ही सगळे. मॉर्निंग स्टार बद्दल अजून एकदा सांगतो मी. नॉर्मल मॉर्निंग स्टार सगळ्यांनी शिकलं असेल, मी तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या ह्याच्यात शिकवलंय सगळं. कॅन्डलस्टिक पॅटर्नचा जे व्हिडिओ आपला लाईव्ह झाला त्याच्यामध्ये सगळं शिकवलंय मी तुम्हाला. तरी पण अजून एकदा शिकवतो बघा. ही असतो मॉर्निंग स्टार, ही असतो मॉर्निंग स्टार. मार्केट समजा खालच्या बाजूला येते, खालच्या बाजूने येताना काय होतंय, एक रेड कॅन्डल बनते. रेड कॅन्डलच्या मधली कॅन्डल काय बनते, डोजी कॅन्डल बनते. कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय डोजी विजी काय असतंय सगळं, ठीक आहे. आणि थर्ड कॅन्डल काय आहे, ग्रीन बनते, ठीक आहे, म्हणजे बायची बनते, ठीक आहे. सिंपल गोष्ट आहे. पण मधली कॅन्डल कुठले, रेड पण असू शकते, ही जी मधली छोटी कॅन्डल आहे डोजी, ही मधली रेड पण असू शकते, ग्रीन पण असू शकते, असा मॉर्निंग स्टारचा नियम आहे. आणि ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अजून एक नियम काय आहे मॉर्निंग स्टारचा, की भाई आपल्याला ही जी बॉडी दिसते का, ह्याला काय म्हणायचं, हा भरीव भाग जो दिसतो ह्याला म्हणायचं कॅन्डलची बॉडी. या बॉडीच्या 70%च्या वर क्लोजिंग पाहिजे, ठीक आहे. 70% कुठं असणार, अप्रॉक्सिमेटली हिथं असणार, ठीक आहे. 70%ची लेवल याच्यावर क्लोजिंग असली मार्केटची तर थर्ड कॅन्डलची, तर समजायचं मॉर्निंग स्टार बनलाय. तर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये 70%ची नाही 80%ची क्लोजिंग पाहिजे. प्लस आपल्या स्ट्रॅटेजीत मधली कॅन्डल जी आहे रेड ग्रीन, ह्याच्यात जी रिअल मॉर्निंग स्टार आहे त्यात काय रेड ग्रीन कुठली पण चालते, पण आपल्यात ग्रीनच पाहिजे मधली कॅन्डल, ठीक आहे. हे दोन्ही नियम आहेत. हे नियम बद्दल मी सांगतो. आपल्याला आधी जाऊया, इम्पॉर्टंट गोष्ट राहिलीच, आपण डायरेक्टली मॉर्निंग स्टार वर गेलो, सांगितलं पण नाही लागत तुम्ही कोणी. आपल्याला जायचं होतं फिबवर. फिब राहिली की शिकवायची आपली, डायरेक्टली स्ट्रॅटेजी नाही जायचं आपल्याला, आधी फिब शिकू, ठीक आहे. आधी आपण फिब शिकू. मॉर्निंग स्टार वर येणारच आहे आपण परत एकदा. लागा हे का असं ड्रॉ होतंय सारखं, ठीक आहे. मॉर्निंग स्टार वर येणारच आहे, आधी आपण फिब शिकूया, ठीक आहे. फिब म्हणजे काय असते, फिबोनाची रिट्रेसमेंट. त्याच्यामध्ये खूप सारे झोन्स असतात, पण आपल्याला 50%चा गोल्डन झोन यूज करायचा आहे. 50%चा गोल्डन झोन म्हणजे काय असतो, इथं युनिव्हर्समध्ये ज्या पण गोष्टी असतात 50%च्या गोल्डन झोनवर सगळ्या डिपेंड असते. त्या सूर्य पण उगवतो त्यावेळेस 50% इकडे जातो, त्यानंतर 50% इकडे येतो. ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. त्याच्यावरच पूर्ण मार्केट डिपेंड आहे. मार्केट वर चाललं का 50% खाली येते, आणि त्या 50%च्या गोल्डन झोन वरनं मार्केट परत वरच्या बाजूला मुवमेंट देते. फिबोनाचीचा टूल असतो ट्रेडिंग व्ह्यूवर. ट्रेडिंग व्ह्यू कसं चालवायचं त्याच्यावर पण आपण एक घेणार आहे लाईव्ह क्लास, ठीक आहे. कोणाला माहित नाही ट्रेडिंग व्ह्यूचे टूल्स वगैरे तर सांगणार आहे. हो का, इथं ही टूल्स मध्ये गेला तुम्ही, इथं काय लिहिलंय, फिब रिट्रेसमेंट लिहिलंय. हो का, लिहिलंय फिब, गेलं रे, फिब रिट्रेसमेंट हे दिसते. फिब रिट्रेसमेंट वर क्लिक करायचं आहे आपल्याला. फिब रिट्रेसमेंट वर क्लिक केलं, इथनं लो टू हाय आपल्याला काय करायचं आहे, हे मार्क करायचं आहे, ठीक आहे.
ही एवढं सगळं कन्फ्युजन तुम्हाला दिसतंय, एवढं सगळं ह्याच्यात लेवल्स आहेत त्या आपल्या काय सुद्धा कामाच्या नाही ते एवढ्या लेवल्स. ठीक आहे, आपल्याला 2-3 लेवल कामाचे जे तुम्हाला मी सांगतो आता सेटिंग मध्ये जाऊन. इथं बघा सेटिंग मध्ये गेलो आपण, इथं एवढ्या सगळ्या लेवल्स आहेत. लिहून घ्या सगळ्यांनी नोट्समध्ये. तुम्ही ह्या लाईव्ह क्लासची नोट्स करत असाल, मी सांगितलंय सगळ्यांना. ठीक आहे, त्याच्यामुळे लिहून घ्या हे सगळ्या फिबची लेवल्स काय काय आहे. ठीक आहे, इथं काय करायचं आपल्याला, ट्रेंड लाईन ऑफ करायचे. ठीक आहे, ट्रेंड लाईन ऑफ करायचे. 0.3 ची लेवल ऑफ करायचे. 2.6 ची लेवल ऑफ करायचे. 4 ची लेवल ऑफ करायचे. 2 ची लेवल ऑफ करायचे. ठीक आहे, 7 ची लेवल चालू ठेवायचे. त्यानंतर 1.6 ची ऑफ करायचे. 3 ची पण ऑफ करायचे. आता आपल्याला एवढ्याच फिबोनाची मध्ये एवढ्याच लेवल चालू ठेवायचे. ते हे एकदा बघून घ्या सगळ्यांनी. कुठल्या चालू ठेवायचे, 0, 0.6, 1, 0.5, 0.786. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा फोटो काढून घ्या किंवा वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे सगळ्यांनी, ह्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत फिबोनाचीच्या. त्यानंतर खाली यायचं, ही सगळं बॅकग्राऊंड ऑफ करून टाकायचं. आणि आता आपल्या कामाच्या गोष्टी आहेत फक्त ह्याच्यात. ठीक आहे, घेतलं सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून, लिहून घेतले सगळ्यांनी लेवल. बघा एकदा इकडे येऊन बघतो मी चॅटमध्ये, सांगा. आता फिबची 0.5, 0.6 लेवल यूज करतोय. ओके ओके, 0.5, 0.6 लेवल यूज करताय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, अतिउत्तम. आता येऊया आपण परत एकदा चार्ट वरती. ठीक आहे, सगळ्यांनी लिहून घेतले असलेले लेवल. आता ही झाला फिबचा गोल्डन झोन. थोडा चार्टला बारकं करूया. जरा माऊस आज नसल्यामुळे मला जरा यूज करायला अवघड चाललंय बरं का. माऊस कुठे गेला काय माहित, तरी पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, इथं ही आहे फिबचा गोल्डन झोन. आता काय होतंय, मार्केट जातंय वर. काय चाललंय, मार्केट अप ट्रेंडला चाललंय. अप ट्रेंडला चाललंय, मग तिथनं काय व्हायला लागलं, परत खालच्या बाजूला यायला लागलं. पण खालच्या बाजूला कुठपर्यंत येणार हे आपल्याला कशावरनं कळणार, तर 50%चा गोल्डन झोन असतं, म्हणजे 50% खाली पडणार आपण समजू शकतोय मार्केटला. मग काय त्यासाठी काय ड्रॉ करायचं, फिबोनाची ड्रॉ करायचं. फिबोनाची जे इम्पॉर्टंट लेवल 0.5, 0.618, 0.7 ह्या 3 लेवल इम्पॉर्टंट आहे त्या. मग 0.5 ते 0.6 चा जो गोल्डन झोन असतो, याच्यामधनं मार्केट रिव्हर्स करायचे खूप जास्त चान्सेस असते. ठीक आहे, मग काय आलं, मार्केट 50% खाली आलं, बरोबर त्या झोन मधनं वर गेले. एकदाच काम केलंय असं नाही. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फिबोनाची दिसणार, प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी. आता इथं काय झालंय, मार्केट पडायला लागले. मार्केट इथं डिलीट करतो आधी मी ड्रॉइंग जे आहेत छोट्या मोठ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजायला चांगलं जाईल. बरं ठीक आहे, बस झालं. आता काय करायचं आपल्याला, इथं फिबोनाची ही टूल आहे, इथं काय करायचं, हाय हाय ते लो. लो कुठला मारलाय आताचा ते बघायचं आहे आपल्याला. हे हाय आहे, इथं एक क्लिक करायचं. त्यानंतर लोला आणायचं, ह्या फिबोनाचीला खाली आणायचं, लोला ड्रॉ करून टाकायचं. लो म्हणजे काय, सगळ्यात खालचा पॉईंट. ठीक आहे, तिथं ड्रॉ करायचं. हाय म्हणजे सगळ्यात वरचा पॉईंट, जिथनं मार्केट खाली यायला लागले. आता काय झालं, मार्केट इथं वर गेलं. वर जाताना तिथं फिबोनाची मध्ये खाली आलं. खाली आल्यानंतर रिट्रेसमेंट दिली. फिबोनाची मधनं बरोबर खालच्या बाजूला पडलेलं आहे. तसं लय ठिकाणी फिबोनाची काम करते, तुम्हाला सांगतो मी एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे, बघा इथं काय आहे, लो. इथं काय आहे, हाय. हाय का, ही काय झालं, मार्केट इथपर्यंत वर गेलं. कुठपर्यंत, इथनं असं वर गेलं, वर गेलं, वर गेलं. परत काय झालं, ही फिबोनाचीचा गोल्डन झोन आहे, 0.5 चा गोल्डन झोन आहे. त्या झोन मध्ये आलं, बरोबर तिथनं मार्केट काय झालं, वरच्या बाजूला मूव दिलं, अप ट्रेंड मध्ये शिफ्ट झालं आणि एकदम परफेक्ट असं वरच्या बाजूला गेले. म्हणजे फिबोनाची आपल्याला काय सांगतं, मार्केट वरच्या बाजूला जाणार का नाही, ह्या गोष्टी फिबोनाची वरनं आपल्याला कळते. त्या मार्केट ज्या डायरेक्शन मध्ये चाललंय त्या डायरेक्शनला कंटिन्यू करणार का, जर वरच्या बाजूला चाललंय वरच्या बाजूला कंटिन्यू करणार का, खालच्या बाजूला चाललंय तर खालच्या बाजूला कंटिन्यू करणार का, ह्या गोष्टी आपल्याला फिबोनाची वरनं कळते त्या. ठीक आहे, आता ह्याला ड्रॉ कसं करायचं, ड्रॉ करायचं सिम्पली. जर खालच्या बाजूचे फिबोनाची आपल्याला ओळखायचे आहे तर काय करायचं, हाय टू लो मार्क करायचं, हायला आणि लो ला. हाय टू लो, लो कुठं येतं, इथं लो आहे याचा. ठीक आहे, हाय टू लो, इथनं काय झालं, इथपर्यंत आलं, इथं लो, इथनं वर चाललं, त्यावेळेस फिबोनाचीच्या गोल्डन झोन मधनं परत पडलेलं आहे. तसंच वरच्या बाजूचा फिबोनाची आपल्याला काढायचंय तर काय करायचं, लो टू हाय मार्क करायचं. इथं बघा लो
टू हाय मार्क करायचा. इथं काय झालं, बरोबर 50%च्या झोन मध्ये आलं, तिथनं मार्केट वर गेलेलं आहे. फिबोनाचीचा हा टूल आहे, सिम्पल. ठीक आहे, एकदम वर्किंग गोष्ट आहे. ह्याच्यासारखी वर्किंग गोष्ट काय सुद्धा नाही मार्केटमध्ये, खरं सांगतोय तुम्हाला. मॅक्झिमम लोकांची स्ट्रॅटेजीज फिबोनाचीवरच डिपेंड असते त्या. ठीक आहे, लिक्विडिटी आणि फिबोनाची दोन इम्पॉर्टंट गोष्ट आहेत मार्केटमध्ये. फिबोनाची समजली का सगळ्यांना, सांगा लवकर. मी एंट्री वगैरे सांगत नाही अजून सुद्धा, फिबोनाची कसं वर्क करतंय ते सांगतोय. SLTP काय सुद्धा गोष्ट सांगितली नाही मी तुम्हाला. फिबोनाची नुसतं सांगतोय कसं वर्क करते, मार्केटची डायरेक्शन कशी ओळखायची फिबोनाचीवर. लगे एंट्री बनवायला चालला लागा सगळेजण, आहे का नाही. टाइम फ्रेम 5 मिनिटावर यूज करू शकता, 15 मिनिटावर यूज करू शकता, 1 तासावर यूज करू शकता, 4 तासावर यूज करू शकता. ठीक आहे, मी आज जॉईन झालो हे बाबा, आधीचे रेकॉर्डिंग हाय हाय युट्यूबवर सगळं आहे, तिला हाय सगळं युट्यूबवर. ठीक आहे, परत एकदा सांगा, परत एकदा सांगा. लो टू हाय कोणता मार्क करायचा, लो कसा ओळखायचा. ठीक आहे, सांगतो. ठीक आहे, दिसतोय का चार्ट, दिसत असेल सगळ्यांना. ठीक आहे, आता समजा मार्केट एकदम नवीन आहे. ठीक आहे, नवीन आहे, आता चालू मार्केट आहे समजा, तुम्हाला उद्या लाईव्ह मार्केटमध्ये ही गोष्ट दाखवतो मी. पण आता समजा नवीन आहे मार्केट, कुठं आहे आता आपल्याला माहितच नाही काय चाललंय. आता एवढंच दिसतंय आपल्याला, आता इकडच्या बाजूला दिसतंय तुम्हाला, एवढंच दिसतंय मार्केट खाली चाललंय. खाली चाललंय, खाली जाता जाता थोडंसं वर यायला लागलं मार्केट, इकडे दिसतंय थोडंसं वर यायला लागलं. आता आपण असं समजू, अजून करू मार्केट चालू मार्केट आहे. ठीक आहे, वर यायला लागलं तर कुठपर्यंत वर येणार, कसं ओळखायचं आपण. तर फिबोनाचीचा गोल्डन झोन ड्रॉ करायचा. कसा ड्रॉ करायचा बघा, इथं फिबोनाची टोल लावायचा. हाय कुठं आहे, इथं हाय, इथं रिट्रेसमेंट वाला हाय आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा वरचा हाय कुठं आहे ते आपण बघूया आधी. ठीक आहे, त्याच्यापेक्षा एकदम हाय कुठं आहे, या ठिकाणी एकदम वरचा हाय आहे. ठीक आहे, त्यापर्यंत येत नसते मॅक्झिमम टाइम, पण मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, इथं वरचा हाय आहे, तर इथं आपण पहिला क्लिक करायचा. लो कुठं आहे, पाक खाली लो आहे. ठीक आहे, जाऊ लो पर्यंत जाऊया आपण. कुठं आहे लो, आपण आता अजून काय करतोय, मार्केट इथं चालू आहे. ठीक आहे, लो कुठं आहे ह्याचा, ड्रॉ करता येणं म्हणून घ्यायला लागतं इकडे. ठीक आहे, लो कुठं आहे ह्याचा, इथं लो आहे एकदम. ठीक आहे, केलं आपण ड्रॉ. आता समजा मार्केट हित नाही, आपण फिबोनाची ड्रॉ करून ठेवलंय, पुढे काय होणार आपल्याला माहित नाही. ठीक आहे, फिबोनाची लो कुठला पॉईंट ही आहे, हाय कुठला पॉईंट आहे, तो वाला कुठला, हा वाला हायचा पॉईंट आहे वरचा. ठीक आहे, छोटं करून दाखवतो तुम्हाला स्क्रीन थोडी, आता दिसत असेल सगळ्यांना, हो. ठीक आहे, मग काय झालं, हाय टू लो आपण फिबोनाची मार्क केला. आता मार्केट ज्या वेळेस वर चाललं वर चाललं वर चाललं, त्यावेळेस फिबोनाची मधनं रिट्रेसमेंट देणार का नाही, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या. बघा आलं का मार्केट फिबोनाचीच्या गोल्डन झोन मध्ये आलं. गोल्डन झोन कुठला आहे, हा 50%चा गोल्डन झोन आहे. मार्केट काय झालं, पहिल्यांदा फॉल व्हायला लागलेलं आणि परत वर निघालं ज्या टाइमला, त्यावेळेस ह्या 50%च्या गोल्डन झोन मध्ये आलं आणि तिथनं परत खालच्या बाजूला काय झालं, फॉल झालेला आहे. सिंपल फिबोनाचीचा हा फंडा आहे. ठीक आहे, समजला का आता सांगा. काय लोकांना कन्फ्युजन होतं ड्रॉ कसं करायचं, समजलं का. रिव्हर्स कुठं होणार, कसं ओळखायचं, 50%चा गोल्डन झोन मधनं रिव्हर्स होणार. सिंपल, 50%चा गोल्डन झोन मी तुम्हाला सांगितल्या लेवल, आता त्यात लिहून घेतले असलेल्या सर्वांनी होप, की तिथनं रिव्हर्सल येणार. ठीक आहे, हो हो म्हणू नका, नुसतं कुणाचे काही क्वेश्चन असेल तर विचारत जावा. ठीक आहे, क्वेश्चन असलेला अजून जाऊ नका बिलकुल, मी इथंच बसलोय, काय त्याचं टेन्शन नाही. ठीक आहे, तुमचे उत्तर लास्टला डाऊट सॉल्विंग पण घेणारच आहे आपण, असा पण विषय नाही की नुसतं एवढं शिकवून जाणार आहे. आता तुम्हाला फिबोनाची समजली, आता तुम्हाला स्विंग मधली लिक्विडिटी समजली, स्विंग समजला, मॉर्निंग स्टार समजला, इव्हिनिंग स्टार समजला. आता काय आहे आपल्याला शिकण्यासाठी, मेन स्ट्रॅटेजी आहे आता आपल्याला शिकण्यासाठी. ठीक आहे, स्ट्रॅटेजी मध्ये काय काय गोष्टी आहेत त्या ती सांगतो तुम्हाला. आता आपण इथे जी मॉर्निंग स्टार बघितला, ह्या मॉर्निंग स्टार मध्ये काय, फर्स्ट कॅन्डल रेड आहे, इथं दुसरा वाला दाखवतो मी तुम्हाला मॉर्निंग स्टार. ठीक आहे, इथं काय फर्स्ट कॅन्डल रेड आहे, मधली कॅन्डल काय आहे, डोजी. डोजी म्हणू शकता तुम्ही, इथं डोजी येऊ शकते, हॅमर येऊ शकते, कोणतीही कॅन्डल मध्ये येऊ शकते. थर्ड कॅन्डल पाहिजे काय, ग्रीन कॅन्डल पाहिजे. पण इथं काय आहे, मधली कॅन्डल रेड आहे. ठीक आहे, रेड की दिसते मधली ही जी कॅन्डल आहे,
रेड आहे. आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काय पाहिजे, मॉर्निंग स्टारच्या शेवटच्या ज्या दोन कॅन्डल आहेत त्याचा कलर काय पाहिजे, सेम पाहिजे. शेवटच्या दोन कॅन्डलचा कलर सेम पाहिजे. म्हणजे काय, फर्स्ट कॅन्डल रेड आली, सेकंड कॅन्डल जी डोजी आहे ती पण ग्रीन डोजी पाहिजे, आणि थर्ड कॅन्डल जी आली ती ग्रीनच पाहिजे. मग थर्ड ग्रीनच असणार आहे, त्याशिवाय मॉर्निंग स्टार नसणार. पण मधली कॅन्डल जी आहे ती ग्रीनच पाहिजे मॉर्निंग स्टार मध्ये, ही गोष्ट समजा. आणि इव्हिनिंग स्टार असेल तर मधली कॅन्डल रेडच पाहिजे. ठीक आहे, ही गोष्ट समजा तुम्ही. आता ही लाईव्ह मार्केटमध्ये नेऊन तुम्हाला दाखवतो कशा वर्क करते त्या गोष्टी, आणि फिबोनाची मध्ये पण कशा वर्क करते त्या त्या पण दाखवतो मी तुम्हाला, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. आता विषय एवढा व्हायला लागलाय मला, माऊस नसल्यामुळे काय सुद्धा नेट ड्रॉ करता येणार. सगळ्या ड्रॉइंग डिलीट करतो आधी जमा. व्हॅलिड कुठला मॉर्निंग स्टार, किती डॉट ड्रॉ केलं झाले. अरे डिलीट वालं पण कुठलं तर असते, इरेझर पण असते की लागत. इरेझर पण नाही लागा, किस्मत खराब आहे आपली. ठीक आहे, सगळं एक एक डिलीट करतो मी, त्याशिवाय नीट दिसणारच नाही, तुम्हाला कळणार पण नाही स्ट्रॅटेजी. ठीक आहे, बस झालं, लय डिलीट केलं आता. आता मॉर्निंग स्टार सांगतो व्हॅलिड कुठला, हे आपण शिकवण्यासाठी ड्रॉ केलं तर. हा, आता सिंपली येऊया एखाद्या मॉर्निंग स्टार वरती. बघा इथं काय झाली, फर्स्ट कॅन्डल काय आली, झूम करतो, एकदम जास्त झूम करतो. ठीक आहे, फर्स्ट कॅन्डल काय आली, रेड कॅन्डल आली. इथं दिसतंय का तुम्हाला, फर्स्ट कॅन्डल काय झाली, रेड कॅन्डल आली. मधली कॅन्डल काय आहे, डोजी आहे. पण मधली कॅन्डल काय आहे, ग्रीन डोजी आहे. इम्पॉर्टंट काय सांगितलेलं मी तुम्हाला, ग्रीन डोजी पाहिजे मधली कॅन्डल. ठीक आहे, आणि थर्ड कॅन्डल काय पाहिजे, ग्रीन पाहिजे. आणि अजून एक रूल सांगतो, थर्ड कॅन्डल जी आहे फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80% वर क्लोजिंग पाहिजे थर्ड कॅन्डलची. 80% लेवल कशी ओळखायची, 80% म्हणजे ऍक्च्युली ती फिबोनाची 786 वाली लेवल आहे, म्हणजे 80%च्या आसपासची लेवल आहे. ठीक आहे, 80%च्या वर थर्ड कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे. ही झाला मॉर्निंग स्टार. ठीक आहे, व्हॅलिड मॉर्निंग स्टार असा असतोय. फर्स्ट कॅन्डल रेड, मधली कॅन्डल डोजी, ग्रीन कलरची डोजी, आणि थर्ड कॅन्डल ग्रीन, जी की फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80%च्या वर क्लोजिंग आहे. होप सगळी समजलं असेल. आणि ती बनल्यानंतर मार्केट बघा किती प्रॉपर पद्धतीनं वरच्या बाजूला मार्केटने मूव दिलेला आहे, आणि एकदम परफेक्ट असा आपला ट्रेड बनलेला आहे. डायरेक्ट मॉर्निंग स्टार आला तर बाय करणार आहे का तुम्ही, डायरेक्ट मॉर्निंग स्टार वरती, एकदम नाही. डायरेक्ट मॉर्निंग स्टार वरती बाय करणार नाही आपण. ठीक आहे, त्याच्यासाठी एक गोष्ट यूज करणार आपण, स्विंग मधली लिक्विडिटी. स्विंग काय आहे तर बघा, ही हायर हायज वाले झाले स्विंग, हे काय झाले, स्विंग झाले मार्केट मधले, हायर हाय बनला. आता ह्या लोकांची लिक्विडिटी कुठे असणार आहे, या ठिकाणी लिक्विडिटी असणार आहे. ठीक आहे, मार्केट काय केलं, त्या ठिकाणी आलं, सुरुवातीला काय झालं, पडलं, आणि त्या ठिकाणी आलं. त्याच्यानंतर काय झालं, इथं एक मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झाला, आणि तिथनं वर गेलेलं आहे. फिबोनाचीचा गोल्डन झोन पण ड्रॉ करायचा आपल्याला इथं. ऍक्च्युली आता गोल्डन झोनच्या पाक खाली आलेला आहे, त्याच्यामुळे इथं गरज नाही गोल्डन झोनची. पण तरी पण तुम्हाला सांगतो, गोल्डन झोन असेल ड्रॉ केला तर त्याच्या 80%च्या लेवल पर्यंत मार्केट असेलच असेल. ठीक आहे, इथं काय झालं, फिबोनाचीचा हिथं गोल्डन झोन होता, आणि 80%चा झोन कुठं आहे, हिथं आहे. हे 80%च्या झोन मधनं मार्केटनं काय केलेलं आहे, एकदम मस्तपैकी रिव्हर्सल दिलेलं आहे. आता ट्रेड कसा प्लॅन करायचा ती शिकवतो. आधी इव्हिनिंग स्टार कसा आहे ती सांगतो, व्हॅलिड वाला तुम्हाला. बघा, फर्स्ट कॅन्डल काय पाहिजे इव्हिनिंग स्टार मध्ये, रेड पाहिजे. सेकंड कॅन्डल काय पाहिजे, डोजी, कोणत्या कलरची, रेड कलरची डोजी पाहिजे. हो का, ग्रीन बाईंगची कॅन्डल, सेकंड कॅन्डल काय डोजी, थर्ड कॅन्डल
रेड पाहिजे जी फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80% खाली क्लोजिंग दिलेली असेल. जर असं बनलं तर परफेक्ट असं फॉल होणार आहे मार्केट. आता एवढ्या गोष्टी शिकलो आपण, लय बऱ्यापैकी गोष्टी शिकलो. आता प्रॉपर ट्रेड कसा प्लॅन करायचा तेच सांगतो. इव्हिनिंग स्टार समजला का सांगा आधी. इव्हिनिंग स्टार इम्पॉर्टंट होता. ही समजला तर पुढची स्ट्रॅटेजी समजणार आहे. समजला? समजलं रिपीट. ठीक आहे, रिपीट करतो एकदा, कोणाला समजलं नसलं परत एकदा. थोडे समजले, ओके. काय नाही, डायरेक्टली विचारा कोणाचे काय क्वेश्चन असेल तर. ठीक आहे. हो का, इथं काय आहे, इव्हिनिंग स्टार एकदा सांगा म्हणलं कोण तर, परत एकदा सांगा म्हणलं कोण तर सांगतो. बघा, फर्स्ट कॅन्डल काय पाहिजे आपल्याला, ग्रीन पाहिजे. फर्स्ट कॅन्डल काय पाहिजे, ग्रीन कलरची कॅन्डल पाहिजे. आले का इथं, आले ग्रीन कलरची कॅन्डल. मधली कॅन्डल काय पाहिजे, डोजी. डोजी म्हणजे अशी कॅन्डल ज्या कॅन्डलची बॉडी छोटी आहे आणि विक मोठी आहे. बॉडी म्हणजे काय, ही जी रेड भाग दिसतोय ती बॉडी, आणि खालच्या जी काडी दिसते त्याला विक म्हणायचं त्याला, किंवा शॅडो म्हणायचं. ठीक आहे, आणि ती बॉडीपेक्षा मोठी आहे. हाय का ह्या कॅन्डलला, हाय दोन्ही बाजूला मोठी आहे. ठीक आहे, मग ही झाली काय, डोजी कॅन्डल झाली. आणि ती कॅन्डलचा कलर कुठला पाहिजे, डोजी कॅन्डलचा, तर रेड कलर पाहिजे इव्हिनिंग स्टार साठी. मधल्या कॅन्डलचा कलर हा रेडच पाहिजे. ग्रीन चुकून जरी आलं, इनव्हॅलिड, काम करणार नाही, लॉस होणार त्या ट्रेड मध्ये. सिंपल. सेकंड कॅन्डल रेड कलरचीच पाहिजे. आणि थर्ड कॅन्डलचं जे आहे ते फर्स्ट कॅन्डलची ही असते बॉडी. ठीक आहे, ही असते बॉडी. बॉडीच्या 80%च्या खाली क्लोजिंग पाहिजे. 80% कुठे येते बॉडीची, इथं आसपास, इथं कुठेतरी येते. त्याच्या खाली आले का, आले. त्याच्या खाली क्लोजिंग दिले का, दिले. सिंपली गोष्ट आहे, म्हणजे एकदम मस्तपैकी काम हे केलेलं आहे, बनलेलं आहे. आता समजलं असेल मला वाटतंय तुम्हाला. ही स्ट्रॅटेजी होती का, नाही रे, थांबा, ही स्ट्रॅटेजीवर जाऊ तर द्या तुम्ही. लागा काय, ही स्ट्रॅटेजी होती का, लय गडबड करताय. आपली स्ट्रॅटेजी कोणत्या सेशन मध्ये काम करते, सगळ्या सेशन मध्ये करते काय, असं काय नाही कुठल्या सेशन मध्ये करते वगैरे. ठीक आहे, एक्झाम्पल दाखवा 2-3. ठीक आहे, एक्झाम्पल दाखवतो. फालतू चॅटिंग करायसाठी मी चॅट ओपन केलेलं नाही. ठीक आहे, फालतू चॅटिंग करण्यासाठी मी चॅट ओपन केलेलं नाही. इथं काय आली, ग्रीन कॅन्डल आली. मधली कॅन्डल काय झाली, डोजी कॅन्डल आली. थर्ड कॅन्डल काय आली, रेड कॅन्डल आली. ही काय झाला, इव्हिनिंग स्टार झाला. आलंय मार्केट खाली. इथं काय झालं, फर्स्ट कॅन्डल काय आहे, रेड आली. सेकंड कॅन्डल काय आहे, डोजी आली. थर्ड कॅन्डल काय आहे, ग्रीन आली. मधला मॉर्निंग स्टार बनला. ठीक आहे, समजून घ्या. एक्झाम्पल दाखवतोय तुम्हाला, 2-4 एक्झाम्पल समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं कळून जाईल. फर्स्ट कॅन्डल काय झाली, रेड आली. सेकंड कॅन्डल काय आहे, मधली डोजी आली. डोजीचा कलर कुठला आहे, रेड कलर आहे. रेड कलरचीच पाहिजे मधली इव्हिनिंग स्टार साठी. आणि खाली आलं थर्ड कॅन्डल, 80%च्या खाली क्लोजिंग आहे का, हाय. आता समजा खालनं वर प्रेडिक्ट करायचंय त्याला मॉर्निंग स्टार म्हणायचं, आणि वरनं खाली येणार का प्रेडिक्ट करायचंय त्याला इव्हिनिंग स्टार म्हणायचं. ठीक आहे, ही पण खूप लोकांना कन्फ्युजन असेल म्हणून सांगितलं मी आपलं. ठीक आहे, इथं काय आहे, फर्स्ट कॅन्डल काय आली, ग्रीन कॅन्डल आली. सेकंड कॅन्डल काय आहे, रेड कलरची डोजी कॅन्डल आली. थर्ड कॅन्डल काय आहे, फर्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या 80%च्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. फर्स्ट कॅन्डल काय आहे, ग्रीन. सेकंड कॅन्डल डोजी रेड कलरची. थर्ड कॅन्डल रेड कलर, 80%च्या खाली क्लोजिंग आहे का, आहे. समजलं असेल सगळ्यांना आता इव्हिनिंग स्टार. ठीक आहे, बस झालं आता एवढं समजवायचं. आता आपण डायरेक्टली सांगूया आपल्याला काय बघायचंय. प्लस आता स्विंग कुठला कुठला व्हॅलिड धरायचा. तर स्विंग एक कॅन्डलची रिट्रेसमेंट असली तरी सुद्धा तिथं लिक्विडिटी आहे समजायचं. स्विंगच असं नाही, एक कॅन्डलची रिट्रेसमेंट तरीही लिक्विडिटी आहे. आता समजा मार्केट बायला चाललंय, कुठं, वरच्या बाजूला इथं चाललंय, तर आपल्याला ट्रेड पण वरच्या बाजूचेच बनवायचे आहेत एकदम मस्तपैकी. जर मार्केट खालच्या बाजूला चाललंय तर आपल्याला ट्रेड पण खालच्या बाजूचेच बनवायचे आहेत मस्तपैकी. आपल्याला मार्केटच्या ऑपोजिट जायचं नाही. आपण काय धुरंधर नाही की मार्केटला चॅलेंज करायला. मार्केटवर चाललंय ना आपण खालचा ट्रेड बनवायला,
ही काय आपण गोष्ट करायची नाही. मार्केटच्या डायरेक्शन मध्ये आपण काय करायचं, ट्रेड प्लॅन करायचं सिम्पली. आता काय झालं इथं, वर चाललंय मार्केट. वर चाललंय म्हणजे काय, मार्केटमध्ये अपसाईडला जी लिक्विडिटी आहे ती पेंडिंग आहे ते असू द्या. लागा हे लईच प्रॉब्लेम करायला लागलाय माऊस नसल्यामुळे मला. ठीक आहे, माऊस नसल्यामुळे लय प्रॉब्लेम व्हायला लागलाय मला, ड्रॉस करता येणार काय. हा, आता काय बघायचं आपल्याला, स्विंग बघायचं आहे. हे तर मी तुम्हाला सिंपल दाखवतो. मार्केट काय झालंय आता, मी काय ड्रॉच करत नाही काय, ठीक आहे, हाय असं दाखवतो. ड्रॉ केल्यामुळे सगळा कचरा व्हायला लागला इथं. हा, बघा इथं काय झालंय, मार्केट वर चाललंय. वर जाताना काय बनवलं, हायर हाय बनवलं. हायर हाय बनवलं म्हणजे रिटेलर लोकांना काय शिकवलं गेलंय, ह्या लेवलच्या वर मार्केट निघलं, हायच्या वर निघलं का काय करायचं, बाय करायचा. त्यांनी बाय केल्यावर त्यांचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे, लोला. त्यांनी काय म्हणणार, मार्केट ह्याच्या खाली आलं का भाई येत नाही, ह्याच्या खाली तर मार्केट येत नाही. जर आलं तर ह्याच्या खाली मला लॉस घ्यायचा नाही. मग ज्या वेळेस मार्केटला वरच जायचं आहे, ठीक आहे, मार्केटला काय करायचंय, वरच्या बाजूलाच जायचं आहे. पण काय करायचं, सुरुवातीला ह्या लोकांना काढायचं आहे मार्केटमधनं. मग मार्केट काय करणार, खालच्या बाजूला मूव देणार, जसं की मार्केटनं दिलेलं आहे. आणि मग काय होणार, या ठिकाणी ऑपरेटर एंट्री करणार आणि मार्केट वर जाणार. पण वर जाण्यासाठी आपल्याला काय तर कन्फर्मेशन पाहिजे का नाही, पाहिजे. काय तर कन्फर्म, रॅन्डम इथं आलो बघा, इथं लिक्विडिटी घेतली, रॅन्डम बाय केलं तर आपण पण अडकील, आहे का नाही. त्याच्यासाठी काय तर कन्फर्मेशन पाहिजे आपल्यापाशी. ती कन्फर्मेशन काय यूज करायची आपल्याला, मॉर्निंग स्टार, जो की मी आता सांगितलं, त्याचे रूल्स वगैरे सगळे सांगितले. मग काय झालं, मार्केटनं लिक्विडिटी घेतली, इथं आला मॉर्निंग स्टार, इथं आपली एंट्री झाली, इथं आपला लोला स्टॉप लॉस झाला, परफेक्ट 1:2 चं टार्गेट झालेलं आहे एकदम मस्त पैकी. आता तसाच खालचा ट्रेड शोधायचा आहे. इथं काय झालं, मार्केट वर चाललंय, वर जाताना खाली म्हणजे थोडं स्ट्रक्चर शिफ्ट झालं, खालच्या बाजूला यायला लागलं. खालच्या बाजूला येताना काय झालं, लोवर लो बनला, किंवा यम बनवू शकता तुम्ही, ठीक आहे, लोवर लो बनला. मग ह्याच्या खाली गेल्यानंतर लोक काय करणार, सेलची पोझिशन बनवणार. सेलची पोझिशन बनवल्यावर त्यांचा स्टॉप लॉस कुठं असणार, या ठिकाणी त्यांचा स्टॉप लॉस असणार. सुरुवातीला मार्केटला काय करायचं, जायचंय खालच्याच डायरेक्शनला, ठीक आहे, जायचंय कुठं, खालच्याच डायरेक्शनला. पण रिटेलर लोकांना काढायचंय, त्याच्यासाठी त्यांचे स्टॉप लॉस घेणार. आधी मार्केट गेलंय का, त्यांचं स्टॉप लॉस घेण्यासाठी गेलेलं आहे. लोअर लोचे स्टॉप लॉस घेतले, त्याच्या हायला जाऊन त्याचे स्टॉप लॉस घेतले, इव्हिनिंग स्टार कॅन्डल बनला, परफेक्ट इथं एंट्री, इथं स्टॉप लॉस, इथं 1:2 चं टार्गेट एकदम मस्त पैकी दिलेलं आहे. आता काय चाललंय, मार्केट इथं वरच्या डायरेक्शनला चाललंय, ठीक आहे. कुठं चाललंय मार्केट, इथं वरच्या डायरेक्शनला चाललंय. हायर हाय बनवला, हायर हाय बनवला, हायर हाय बनवला, ठीक आहे. आणि ह्याची लिक्विडिटी कुठं, ह्या लेवलवरनं, ह्या हायर हायच्या वर निघताना, ह्या स्विंगच्या वर निघताना इथं लोकांनी काय केलं, बाय केलं. कारण त्यांना काय शिकवलंय, याच्यावर निघल्यावरनं मार्केट काय जातं, वरच्या बाजूला एकदम परफेक्ट अशी मूव देतं, असं ह्यांना शिकवलंय. पण मार्केट काय, आपण स्मार्ट आहे तर मार्केट आपल्यापेक्षा स्मार्ट आहे. मार्केटमधले इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत, ऑपरेटर आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत. त्यांनी काय करणार, सुरुवातीला आपल्याला काढणार. मार्केटला जायचंय कुठं, वर जायचंय, पण सुरुवातीला काय करणार, आपल्याला काढणार. त्यासाठी काय झालं, याच्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी इथं बायच्या पोझिशन बनवलेला, मार्केट खाली आलं त्यांना काढलं. त्यांचं स्टॉप लॉस कुठं होतं, इथं स्टॉप लॉस होतं, त्यांना सुरुवातीला काढलं आणि तिथे एक मॉर्निंग स्टारची कन्फर्मेशन दिली. काढलं का डायरेक्ट बाईंग करू शकतोय का आपण, नाही करू शकत. मग तिथं काय झालं, एक मॉर्निंग स्टारची कॅन्डलची कन्फर्मेशन दिली. फर्स्ट कॅन्डल काय आहे इथं, रेड, मधली कॅन्डल डोजी, थर्ड कॅन्डल ग्रीन, ठीक आहे. मॉर्निंग स्टारची कन्फर्मेशन दिली, परफेक्ट 1:2 चं टार्गेट दिले. जसा मॉर्निंग स्टार बनला तसं एंट्री करायची, हाय ब्रेक वगैरे काय नाही. तिसरी कॅन्डल क्लोज झाली मॉर्निंग स्टारची, काय ते एंट्री, इथं आपला स्टॉप लॉस लोला, 1:2 चं एकदम मस्त पैकी टार्गेट आपल्याला मिळणार आहे मार्केटमध्ये, ठीक आहे. सिंपल आहे. तसंच इव्हिनिंग स्टार आहे. इव्हिनिंग स्टारला काय आहे, मार्केट खाली चाललं, खाली चालून जाताना काय झालं, लोअर लोज बनले. लोअर लोज म्हणजे काय, ज्या वेळेस रिटेलर लोकांना काय शिकवलंय, इथं लोअर लो बनला, स्विंग बनला का ह्याच्या खाली निघल्यावर सेल करायचा आहे. सिंपल समजला तुम्ही, ह्याच्या खाली निघल्यावर सेल करायचं, इथं पण ह्याच्या खाली निघल्यावर सेल करायचं आहे. पण मार्केट आपल्यापेक्षा स्मार्ट आहे. काय करणार, सुरुवातीला ह्या लोकांना काढणार. मग इथं काय आहे, ही स्विंग नाही, ठीक आहे,
ही जी एक कॅन्डलची रिट्रेसमेंट आहे ही स्विंग नाही, पण ही रिट्रेसमेंट आहे. एवढ्या शार्प डाऊन ट्रेंड मध्ये लोक काय करतात, ह्याच्या खाली निघल्यावर पण सेलच्या पोझिशन बनवतात. ज्यांनी इथं सेलच्या पोझिशन बनवल्या त्यांची लिक्विडिटी कुठं असणार आहे, ह्या कॅन्डलच्या वर असणार आहे, जी की मार्केटनं सुरुवातीला घेतली का घेतली. त्याच्यानंतर इव्हिनिंग स्टार बनला, इव्हिनिंग स्टार बनल्यानंतर बनल्या इथं एंट्री, इथं स्टॉप लॉस, त्यानंतर 1:2 टार्गेट. म्हणजे 1,000 रुपयाचं रिस्क असेल तर 2,000 रुपयाचं आपलं टार्गेट एकदम राहणार आहे मस्तपैकी. प्रत्येक वेळेस प्रॉफिट होईल असं आहे का? तसं नाही, लॉस पण होऊ शकतो तुमचा. ठीक आहे, इथं काय होऊ शकतं, इथं लोअर लो बनलाय, लोअर लो बनलाय, इथनं सेल केलाय लोकांनी, सेल केल्यानंतर मार्केटनं काय केलं, लिक्विडिटी घेतली त्यांची जाऊन, इव्हिनिंग स्टार आला आणि त्याच्यात परफेक्ट असा आपला स्टॉप लॉस गेला, ह्या ठिकाणी लॉस झाला. ठीक आहे, लॉस पण होतो फक्त प्रॉफिट होतो असंच नाही. इथं काय झालं, मार्केटमध्ये लोअर लो बनला, त्याच्यानंतर काय झालं, इथं हायला स्विंगला लिक्विडिटी, ती लिक्विडिटी मार्केटनं सुरुवातीला जाऊन घेतली, इव्हिनिंग स्टार कन्फर्मेशन 1:2 टार्गेट दिलेलं आहे मार्केटने. ठीक आहे, कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये सांगा लवकर. आज एवढंच शिकवणार आहे. ठीक आहे, फिबचा वापर करून ह्याच्यात कसं यूज करायचं, काय करायचं ते उद्या सांगणार आहे मी. सगळ्या गोष्टी आजच नाही, एकदाच तुमच्या डोक्यात एवढ्या गोष्टी घुसल्यावरनं तुम्हाला समजायचं कसं. ठीक आहे, फिबचा वापर कसा करायचा, काय करायचं ही तुम्हाला उद्या सांगणार आहे मी. ह्याची एक्झाम्पल देतो अजून मी थोडी, त्याच्या आधी समजून घ्या तुम्ही. काय क्वेश्चन असेल तर सांगा. ठीक आहे, एवढ्यात काय क्वेश्चन असेल तर सांगा. ठीक आहे, काय लोकांचे क्वेश्चन आहेत मी घेतो त्यांचे. जयदीप खरात, अनम्यूट केलंय तुम्हाला, बोला. हॅलो. हॅलो. हा सर, आवाज येतो? हा येतोय की. हा सर, तुम्ही मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टार सांगितलं ना, हम्म. 80% क्लोजिंग. हम्म. जर क्लोजिंग खाली असेल 80% आणि त्याला जास्त वीक असेल तर अशा वेळी काय करायचं? म्हणजे कसं म्हणला, 80%च्या 80%च्या खाली कॅन्डलची क्लोजिंग असेल आता इव्हिनिंग पण स्टार ते साठी. हा हा ठीक आहे. हा तर आणि त्याला जास्त वीक असेल तर काय करायचं? म्हणजे आता ही चार्ट दिसतोय तुम्हाला. हा दिसतोय की. हा आता ती वीक ग्रीन वरच्या, कॅन्डल वीक वरच्या बाजूला म्हणताय का खालच्या बाजूला म्हणताय? खालच्या बाजूला, रेड कॅन्डलला खालच्या बाजूला. कितीही असू दे, वीक पाकिट पर्यंत असली तरी काय प्रॉब्लेम नाही. क्लोजिंग झाली इथं इव्हिनिंग स्टारला, संपला विषय, आपल्याला तिथे इंटरेस्ट करायची. हा ओके सर. वीक कितीही असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. चालते. संदीप, अनम्यूट केलंय. सगळं सगळं प्रॉपर ट्रेड कसं करायचं उद्या सांगणार आहे मी, वरच्यावर सांगितलंय आज नुसतं, काय प्रॉब्लेम नाही. संदीप, कोण नाही माईक ऑन केलाय मी, बोला. हा सर, एक विचारायचं होतं हा याच्यामध्ये, म्हणजे निफ्टी बँक निफ्टीला पण ही स्ट्रॅटेजी लागू पडते का? नाही, ही फक्त गोल्ड साठी. निफ्टी बँक निफ्टी हा मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टार वर करतो, पण त्याचे रूल्स वेगळे असणार तिथं. नाही, तुम्ही हे जे फिबोनाकी सांगितलं हे हे नाही तिथं वर्क हा करणार का? फिबोनाची करतो ना वर्क. ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके. श्रवण जाधव, माईक ऑन केलाय. हॅलो. हॅलो. हा सर, मला एक विचारायचं होतं, आपलं जे इव्हिनिंग स्टार मॉर्निंग स्टारची स्ट्रॅटेजी आहे हम्म. त्याच्यात जी थर्ड कॅन्डल आहे तिचा वीक 80% पाहिजे का बॉडी 80% पाहिजे? बॉडी बॉडी, फर्स्ट हॅलो. कॅन्डलचे 80%. आवाज येतोय का? बॉडी पाहिजे का वीक असली तर चालेल? नाही नाही, बॉडी पाहिजे, वीकचा उपयोग नाही. ठीक आहे, ठीक आहे. हा थँक्यू. ओके. श्री पाटील, माईक ऑन केलाय. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हा. मला सांगा, आपण ते सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करतो ना. हम्म. हॅलो. हा हा
हा मग ते किती किती पर्सेंट हे पाहिजे त्याचं म्हणजे 1% पडलेलं पाहिजे काय असं म्हणजे काय क्वेश्चन आहे कळलं नाही मला. आता सपोज मी ड्रॉ करतो ना हम्म. हा मग ते 1 तासाच्या टाइम फ्रेमवर ड्रॉ करायचे ना टाइम फ्रेम कितीही तुम्हाला कोणत्या टाइम फ्रेमवर ट्रेड करायचंय त्याच्यावर आहे ना. 1 मिनिटचे पण सपोर्ट रेजिस्टन्स असते ते, 5 मिनिटचे पण सपोर्ट रेजिस्टन्स असतात, 10 म्हणजे मिनिटचे पण असतात वेगळे. माझं का म्हणणं आपल्याला मोठा सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करावा लागेल ना हम्म. जिथून मिनिमम 1% पडलं असेल मार्केट तिथून नाही तसं काय नसतं. एकदा ज्या लेवलवरनं मार्केट पडले ती रेजिस्टन्स झालाच. मग ती कितीही हा पडू द्या, 1% पडू द्या, 0.5% पडू द्या, कितीही पडू द्या. हा हा तेच विचारलं मी मग हम्म. त्या सपोर्ट रेजिस्टन्सला आपलं कन्फर्मेशन मिळालं ट्रॅप झालं तर आपण ट्रेड घ्यायचा येस येस. हा लिक्विडिटी नंतर, लिक्विडिटी स्वीप नंतर. हा तेच ना म्हणजे आपलं फर्स्ट पडतं त्याची लिक्विडिटी घेतलं सेकंड टाइमला तर आपलं कन्फर्मेशन मिळतं तर आपण ट्रेड घ्यायचा हो हो. हा हा. तेच विचारायचं होतं मला ओके. दीपक पवार अनम्यूट केले. हॅलो. हॅलो. हा हे मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टारचं सपोर्ट रेजिस्टन्स आणि मार्केटचा ट्रेंड यांचं कॉम्बिनेशन सांगा ना थोडं. कसं कसं म्हणला. म्हणजे जर इव्हिनिंग स्टार जर वर्क करणार असेल तर की तो सपोर्टला करेल की जास्त करून रेजिस्टन्सला करेल आणि मार्केटचा ट्रेंड पण कोणता पाहिजे, बाय साईडचा की सेल साईडचा. आता समजा मार्केट डाऊन ट्रेंडला आहे, ठीक आहे. इथं काय मार्केट डाऊन हा ट्रेंडला आहे. मार्केटमध्ये काय ही स्विंग आहेत. हा ही जी आहेत लोअर लोज आहेत, स्विंग्स आहेत. त्याची लिक्विडिटी असते. ती लिक्विडिटी मार्केटनं घेतली का मग बनलेला इव्हिनिंग स्टार प्रॉपर वर्क करणार. ठीक आहे धन्यवाद. समजलं का अजून एकदा सांग. अजून एकदा सांगा. आता समजा मार्केट काय चाललंय, हायर हायज बनवत वर चाललंय. हायर हायज म्हणजे काय, वरच्या बाजूला जाताना छोट्या छोट्याच्या खालच्या बाजूला मूव येतं, त्याला म्हणायचं हायर हायज. ही जी छोटी रिट्रेसमेंट दिली परत वर गेले, हायर हायज. हा ठीक आहे. आता ही हायर हायजचा जी लो असतो, हा लो, ह्याला काय म्हणायचं, लो म्हणायचं. हा ह्या लोला काय असते, लिक्विडिटी असते. म्हणजे या एका ठिकाणी लोकांचे असतात स्टॉप लॉस. हा ज्या वेळेस मार्केट ह्या लेवलला येईल त्यावेळेस बनतो मॉर्निंग स्टार. हा ठीक आहे आलं लक्षात. तो बनलेला मॉर्निंग स्टार प्रॉपर वर्क करतो. ठीक आहे थँक्यू. ओके. बघा आज मी तुम्हाला सांगितलेत ह्या गोष्टी, मी तुम्हाला, तुम्ही उद्या मार्केट सुरू होतंय, ठीक आहे. उद्या मार्केट किती वाजता सुरू होईल, जे काय होईल सकाळी मॉर्निंगला सुरू होईल 3:30-4 वाजता. त्यावेळेस काय करा, मार्केटला बघा आज दिवसभरात किती मॉर्निंग स्टार बनतात ते चेक करा एकदा, ठीक आहे. त्याच्यात कसं काय वर्क करते चेक करा आज सांगितलेल्या रूल्सवर, ठीक आहे. उद्या अजून रूल्स सांगतो, अजून एक स्ट्रॅटेजी सांगतो, 2 स्ट्रॅटेजी डायमंड कंटिन्युएशन मध्ये, ठीक आहे. दोन्ही स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला उद्या परफेक्ट पैकी. आज एक स्ट्रॅक सांगितले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नियम मी कव्हर केलेले आहेत. हे नियम वर्क करतात का सांगा, आणि त्याच्यातले अजून काही नियम असेल तर मी उद्या सांगतो. नील कदम ऑन ऑन केलाय तुमचा माईक, नील कदम. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का सर? हा येतोय की. मी काय बोलतोय, इंडेक्स मध्ये चालतंय का, निफ्टी 50 मध्ये आपली स्ट्रॅटेजी वर्क करते का ही? वर्क करते, सगळ्या ठिकाणी वर्क करते. मॉर्निंग स्टार वगैरे इव्हिनिंग स्टार वगैरे वर्क करते का? मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टार प्रत्येक ठिकाणी वर्क करतो, पण त्याचे रूल्स वेगळे असतात. ओके ओके ओके. आता मी जी सांगितलं ती मग रूल सांगितले तुम्हाला गोल्ड साठीचे फक्त. ओके ओके. तुम्ही बोलला ना ते मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टार, म्हणजे मी बोलतोय इंडेक्स मध्ये वर्क करेल ना, म्हणजे त्यासाठी बोललो. करेल, पण ह्या रूल्सने नाही, तिथे तुम्हाला सेपरेट रूल्स बनवायला लागणार त्याचे. ओके ओके थँक्यू सर. हा चालेल. ओके.
बघा ठीक आहे, ही काय एकदम परफेक्ट सांगितलेलं नाही मी तुम्हाला. उद्या एकदम परफेक्ट आहे. आजच्या सेशन मध्ये काय मी म्हणलं, पहिल्यांदा तुम्हाला स्विंग मधली लिक्विडिटी समजवली, फिबोनाची समजवलं, आणि त्याच्यानंतर म्हणलं की बाय स्ट्रॅटेजीच्या बेसिक गोष्टी सांगून टाकाव्या, ज्या की मी तुम्हाला सांगितल्या. उद्या प्रॉपर स्ट्रॅटेजीवर येणार आहे आपण, प्रॉपर एकदम ट्रेड कसा प्लेस करायचा ते सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर उद्या पूर्ण ही जी स्ट्रॅटेजी सांगितली ना, पूर्ण फिबोनाची नुसार, त्यानंतर हायर हायज नुसार कशी कव्हर करायची, ट्रेड कसे प्लॅन करायचे, सगळे सांगतो. उद्या मार्केट पण चालू आहे, मग लाईव्ह मार्केटमध्ये पण मला सांगता येतं एकदम चांगल्या प्रकारे. आज रविवार असल्यामुळे काही एवढं सांगता येत नाही. ठीक आहे, बरं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. काय डाऊट असेल तर मला डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारत जावं. मी तो चॅटमध्ये एकदा व्हॉट्सअप नंबर टाकतो माझा. ठीक आहे, ठीक आहे. इथं मी व्हॉट्सअप नंबर टाकलाय आणि डायरेक्टली मेसेज करा. कोणाची काय डाऊट असेल तर रिप्लाय करतो. उद्या प्रॉपर स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला, ट्रेड कसे प्लेस करायची. ठीक आहे, बाय सगळ्यांना.